दादा नमस्कार. नमस्कार. तर रांगेमध्ये उभे आहेत, काय जुन्नरला जायला गाडी नाही का? गाडी नाही, बराच वेळ झाला आम्हाला येऊन इथे उभे राहिलो. त्यांना विचारायला गेलो तर ते नीट बोलत नाही. अर्धा तास लागन, पाऊण तास लागन, जेवणाला सुट्टी झाली. आता हे किती वेळ लोक इथे उन्हात उभे राहणार ना. पुण्यावर यायला इतक्या गाड्यांचा त्रास होत नाही तेवढा जुन्नरला जायला त्रास होतो. काय करायला पाहिजे महामंडळाने? महामंडळाने थोड्या गाड्या वाढवायला पाहिजे, वाढवल्या पाहिजे, वेळेवर सोडल्या पाहिजे. वेळेवर सोडल्या पाहिजे. काय तुम्ही काय सांगाल? हो, वेळेवरच सोडल्या पाहिजे ना. जेवण लंच टाइम झाला तर दुसरं कोणीतरी पाहिजे त्या जागी, पर्यायी माणूस दिला पाहिजे. गैरसोय होती, उन्हात थांबावं लागतं. मावशी कुठे जायचं? जुन्नर. बाई कुठे जायचं? काय अडचण? अडचण आता आहे का तिकीटवाले? तिकीट द्यायलाच कोण नाही. आता मला नाही बोलाय. का अशी का म्हणता तुम्ही? मी जुन्नरला गाडी वेळेवर नाही. गाडी वेळेवर मिळते पण गर्दी असते. आणि मी चालले दवाखान्यात जायचं. बाई कुठे जायचं? जुन्नर. गाडी लागली नाही? आहे ना, मिनी बस लागली फक्त. हो. तिकीट द्यायला कोण नाही. काय माहित, बघितलं नाही. नाहीये का? नाही, जेवायला गेले. हो का? सगळं राम भरोसे. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. हे बहुजन दुखायचं आहे. कसं एसटी महामंडळ सुरायचं. आणि मरायचं का उन्हात उभं राहून? कुठं जायचंय? कुठं? जुन्नरला. तुम्ही आता काय जे बोलत ते बोला. बोला. ते तिकीटच आहे ना. आता तिकीट काढेल माणूस. फ्री आहे, मी फ्री आहे. पण तिकीट काढेल तर ते फ्री असल्यावर तिकीट कशाला काढायचं? मग आता जाऊन बसू का गाडीत डायरेक्ट? तिकीटच नाही म्हणता ना. तिकीट नाही तरी पण हे बघा, फ्री का होईना काढावं लागतं का नाही साहेब? दाखवाच लागतं. आणि मग डायरेक्ट एसटी आणि मग मी उन्हात उभे राहिले, मला चक्कर येऊन मरण नाही तर मी आतमध्ये बसते. बसू का? कंट्रोलरला सांगा चला. कुठे कंट्रोल? या आतमध्ये, इकडे या. त्यांचा हात पकडा. मला चक्कर चला. मी चालले डॉक्टर. येत आहे का आतमध्ये? मी जाते. ठीक नाही साहेब, मला त्या उन्हात उभं राहून चक्कर येते. मी आधी गाडीत बसू का? जुन्नर गाडी. मी डोंगरे डॉक्टरांकडे चालले, माझ्याजवळ नाही पैसे. समजा त्यांनी जास्त पैसे मागितले, सरकारी ऍडमिट होईल. हा, लागली गाडी पण गाडी बसू का? गाडी लागली, माणूस नाही तिकीट द्यायला. हा, माणसं उन्हात उभी काय करू? पाहिलं चला. स्वतः पहा. अजिया अहो, आम्हीच निवडून दिलेले आमदार आणि आमच्यावरचा हा अन्याय चाललाय. कोणी हा, काय बोलते? उलट आमच्या सारख्याला फुकट पाहिजे. मी सरकारी मध्ये चालले. गाडी सुटती काय विचारा काय प्रॉब्लेम आहे? कंट्रोलर काय साहेब काय मार्ग? ते ड्रायव्हर आणि त्याच्या चालक जेवण करतात. त्यांची वेळ काय, नियोजन काय, लोकांची गैरसोय होते. लोकांची सोय नाही ना, गैरसोय ना. तिकीट घरी ते उन्हामध्ये. नाही, गाडीत बसू का जाऊन? बसून तुम्ही आले होते तिकीट. चाल. परत खाली यावं लागल. तुमची एकदा सिस्टम अशी उचलून घ्या. काय लोकांची खूप गैरसोय. गैरसोय म्हणले असं काय नाही, सुविधाच नाही हो. तिकडे साहेब आहे ना, डेप्युटी रातमध्ये साहेबांना सांगा. साहेबाला बाय पाहिजे सांगायचं. चक्कर पडले मग साहेब कुठं असतं ते जायचं. साहेब माहिती बनले पाहिजे ना पुढे. सर्वसामान्य माणसाला काही माहित नाही. मला जेवण अगोदर बस जावं ना, म्हणजे लोकांची गैरसोय नाही. डॉक्टर म्हणले जेवण अगोदर या. चला आजी. जेवण अगोदर या म्हणले. मग मला चक्कर येते. मला नका नेऊ पुढं, मारू दे गाडी.
अयो हो जुन्नर गाडी कोण आहे? बरं कोणी असू दे, मला पहिलं पाणी दे. पाणी देऊ का? हो साहेब, काय मार्ग काय? त्यांची जेवणाची वेळ काय? त्यांची जेवणाची वेळ काय? टाइम टेबल नाही का? एसटीला टाइम टेबल नाही. साहेब, त्यांनी जेवलंच पाहिजे, पण लोकांनी काय करायचं? पर्याय व्यवस्था. 11:15 वाजले, आपलं 12:15 नाही वाजले. चला आजी, प्रॉब्लेम असा आहे की आजी त्याला डॉक्टरकडे जायचं ना. वेळ सर्व म्हणजे. आजी इकडे आहे. चालेल यांना गेले का? लोकांना गाडी बसून हा लोकांना गाडी आपण पाहतोय या ठिकाणी लोकांची गैरसोय झाल्यानंतर यांनी गाडीमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे. एसटी महामंडळाच्या या गलथन कारभारामुळे लोकांना प्रचंड त्रास होतोय. लोकांची गैरसोय आपण पाहतोय. या ठिकाणी गाडीची व्यवस्था एसटी महामंडळाकडे योग्य पद्धतीनं केली जात नाही. आता लोकांची अक्षरशः चेंगराचेंगरी होते, चेंगराचेंगरी या ठिकाणी होते. आपण पाहतोय लोकांची गैरसोय. आता त्यांना तिकीट गाडीमध्ये द्यावं लागणार आहे. लोकांना आतमध्ये बसायला जागा सुद्धा उपलब्ध होणार नाही. एसटी महामंडळाने वास्तविक या संदर्भामध्ये योग्य दखल घेणं अपेक्षित आहे. परंतु आता या ठिकाणी ना तिकीट मास्तर काय बोलताय का? 4 गाड्या भरतील इतके प्रवासी. आज स्टॉपवर एकाच टायमाला 4 गाड्या भरतील इतके प्रवासी बसून असून सुद्धा आज जर प्रशासनाचा कारभार पाहिला तर अगदी गचाळ आहे. आज जे आपण आता आजी पाहिल्या त्यांना डॉक्टरकडे जायचं होतं. डॉक्टरकडे जात असताना आज जर त्यांना चक्कर आली असती, जर त्यांना काही कमी जास्त झालं तर त्याचं वाणी साहेब जबाबदार कोण? याचं उत्तर तुम्ही मला द्या. एसटी प्रशासन काय करणार? काय करणार त्याला एसटी प्रशासन? बेजबाबदार काम चालू आहे. अशा पद्धतीने बेजबाबदारपणा जर काम चालत असेल तर याच्यामध्ये तुम्ही आणि प्रशासनाने लक्ष घालावं. आणि आज जे गोरगरीब जनता आणि वयस्कर लोक आहेत यांच्याबद्दल यांना निश्चित न्याय मिळावा अशा आशा व्यक्त करतो व थांबतो. आपण आता एसटी मध्ये चढतोय. एसटी मध्ये आता तिकीट देण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे. बस पूर्ण भरलेली आहे. आता बघूया आपण आतमध्ये जागा होते का. एसटी महामंडळाच्या या चुकीच्या निर्णयामुळे प्रवाशांना खूप त्रास होतोय. आता प्रवासी आतमध्ये बसलेले आहेत. काही अनेक प्रवासी काय म्हणाले ताई? तुम्हाला धन्यवाद दिला पाहिजे. गाडी वेळेवर मग बसायला जागा मिळाली. रोज व्हायला पाहिजे. रोज व्हायला पाहिजे. रोज आम्हाला बातमी कारण वयस्कर माणसांचे हाल आहेत. आपल्यासारख्याच काही नाही प्रॉब्लेम. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं एसटी महामंडळाचं ब्रीद वाक्य आहे. हो ना. आता हे तुम्हाला धन्यवाद द्याल तेवढे थोडे. थँक्यू. धन्यवाद.